नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मंडळी, आज आपण करणार आहोत बेसनावरची खमंग पात. काही भाज्यांचं आपल्या मनामध्ये एक खास स्थान असतं. मग या भाज्या आपण कधीही खायला तयार असतो, जसं वांग्याचं भरीत, पिठलं, झुणका आणि बेसनावर खमंग परतलेली ही कांद्याची पात. आज आपण हीच पारंपरिक भाजी करणार आहोत, सोपी, झटपट आणि चवदार. सुरुवात करूया. कांद्याची पात करण्यासाठी ना मी हे साहित्य घेतलेलं आहे. एक जोडी मी ही कांद्याची पात घेतलेली आहे. तेल, बेसन, हिंग, मीठ, धणा पावडर, आलं लसणाची पेस्ट आहे, आमचूर पावडर, कांदा लसूण मसाला आहे, साखर, जिरं, हळद आणि हे लाल तिखट आहे. ही कांद्याची पात मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ती छान कापून घेऊया आपण. आपण या भाजीसाठी वेगळा कांदा वापरणार नाहीये, हेच कांदे वापरणार आहोत. त्याच्यासाठी आधी आपण हे कांदे वेगळे करून घेऊया सगळे. आता आपण ह्या पाती आहेत ना त्या बारीक चिरून घेऊया. ही कांद्याची पात ना कोवळी असते, ती पटकन शिजते, पण आपण बारीक चिरायचं म्हणजे भाजी दिसायला छान दिसते. आपली कांद्याची पात आणि कांदे दोन्ही चिरून झालेले आहेत. आता मध्यम आचेवरती मी हे पॅन ठेवलेले आहे आणि पॅन चांगला आता तापलेला आहे. त्याच्यामुळे एखाद चमचा आपण तेल घालणार आहोत आणि हे अर्धी वाटी मी बेसन घेतलेले आहे. हे बेसन आपण आता खमंग भाजून घेणार आहोत. मंद आचेवरती हे बेसन खमंग भाजून घ्यायचं, अगदी त्याचा सुवास सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं. कांद्याची पात कोवळी असते, ती पटकन शिजते, पण बेसन शिजायला वेळ लागतो. म्हणून आपण हे बेसन छान खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे आपली भाजी झटपट होते. बेसन भाजायला घेऊन 3-4 मिनिटे झालेली आहेत. आपलं बेसन खमंग भाजलेलं आहे, त्याचा सुवास सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण गॅस घालवूया आणि हे बेसन थंड करत ठेवूया. आपलं बेसन थंड होतंय तोपर्यंत आपण भाजीला फोडणी घालूया. त्यासाठी मी मध्यम आचेवरती हे दुसरं पॅन ठेवलेलं आहे. या भाजीसाठी मोठ्या तोंडाचं भांडच ठेवायचं, कारण ही भाजी परतायला लागते ना, तर मोठ्या तोंडाचं भांडच वापरायचं. 2 चमचे तेल घालूया. तेल चांगलं पसरून घेऊया. जिरं घालूया आधी. जिरं चांगलं फुलू दे. लगेचच त्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूया. आणि आले लसणाची पेस्ट जळू नये म्हणून पटकन कांदा घालायचा. हा कांदा म्हणजे आपण पातीचा कांदाच चिरलेला आहे. वेगळा कांदा, वेगळा म्हणजे आपण जे नेहमीचा रेग्युलर जो कांदा असतो तो नाही वापरणार आपण. हळद घालूया थोडी. पाव चमचा घेतली मी हळद आणि पाव चमचा मी हिंग घालते. ढवळून घेऊया छान. आता छोटा अर्धा चमचा मी मीठ घालते आहे. मिठामुळे आपला कांदा पटकन शिजेल.
आणि साधारण 1 मिनिट आपण झाकून वाफ घेणार आहोत. 1-1.5 मिनिट झाले, झाकण काढूया. कांदा जरा मऊ झालेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये कोरडे मसाले घालूया. अर्धा चमचा मी धणा पावडर घेतली, ती घालूया. 1 चमचा मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, तो घालते. हा तिखट असतो, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तिखट तेवढीच तुम्ही कांदा लसूण मसाला घाला. कांदा लसूण मसाल्याने भाजीला एकदम वेगळी चव येते आणि छान लागते, रुचकर लागते आपली भाजी. अर्धा चमचा लाल तिखट घालते. पाव चमचा मी आमचूर पावडर घेतलेली आहे, ती पण घालते. आणि पाव चमचा मी साखर घालणार आहे. आपण आमचूर पावडर टाकली आहे म्हणून तिचा आंबटपणा कमी होण्यासाठी, चव बॅलन्स होण्यासाठी आपण साखर घालतो. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी हरकत नाही, पण साखरेने चव छान येते. आपण हे सगळे मीठ, मसाले, साखर हे फोडणीमध्येच घातलेलं आहे, त्यामुळे काय होईल, आपले मसाले छान शिजतील. आता 1-1.5 मिनिट पुन्हा आपण झाकून एक वाफ देणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा. 1 मिनिट झाले, झाकण काढूया. आणि याच्यामध्ये मी पाव वाटी पाणी घेतले, ते पाणी घालते. नाहीतर काय होईल, आपले मसाले जळतील, म्हणून थोडंसं पाव वाटीपेक्षाही मी कमी पाणी टाकलेलं आहे. आपले मीठ मसाले जरा शिजलेले आहेत. आता आपण भाजी घालूया त्याच्यामध्ये, म्हणजे कांद्याची पात घालूया. भाजी चांगली परतून घेऊया, म्हणजे आपले मीठ मसाले आपल्या कांद्याच्या पातीला लागतील. कांद्याची पात नाजूक असते, ती पटकन शिजते, त्यामुळे जास्त वेळ परतत बसायचं नाही. ही भाजी भरभर मीठ मसाले सगळं जे काय टाकायचं ते भरभर टाकायचं. आता 1.5-2 मिनिटं झाकून ही कांद्याची पात शिजवून घेऊया. 2-3 मिनिटं झाली आहे, झाकण काढूया. आता आपली कांद्याची पात छान मऊ पडलेली आहे, याचा अर्थ ती शिजलेली आहे. ती पटकन शिजते. आता आपण हे बेसन खमंग भाजून घेतलेलं आहे ना, ते आता घालायचं. पण जेवढं लागेल तेवढंच घालायचं. असं हाताने ना असं भुरभुरायचं ते सगळ्या भाजीवर. सध्या आपण एवढं बेसन घालूया आणि बघूया, परतून घेऊया भाजी छान. बेसन आपण अगोदरच खमंग भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे आपली ही भाजी पटकन होते. भाजी ढवळून झालेली आहे. आत्ताच आपण बेसन टाकलेलं आहे, ते भाजीमध्ये मीठ मसाल्यांमध्ये छान एकजीव व्हावं म्हणून झाकून 2 मिनिटं आपण छान वाफ घेणार आहोत. गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे. बेसन घालून 3-4 मिनिटे झाली आहे, झाकण काढूया आता. बेसन सगळ्या भाजीला लागावं आणि आपल्याला भाजी उत्तम प्रकारे परतता यावी, यासाठीच आपण मोठ्या तोंडाचं पॅन घ्यायचं किंवा भांडं घ्यायचं आहे या भाजीसाठी.
भाजी झाली आहे आपली आणि भाजीला रंग वगैरे अगदी सुरेख आलेला आहे. बेसन आपण आधीच खमंग भाजून घेतल्यामुळे आपली भाजी पटकन झाली. आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ही कोथिंबीर थोडी घालूया. बेसनावर खमंग परतलेली कांद्याच्या पात्याची आपली भाजी तयार आहे. आता गॅस आपण घालवूया, 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि सर्व करूया. बेसनावर खमंग परतलेली आपली कांद्याची पात तयार आहे. ही कांद्याची पात तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया एखाद्या छानशा रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.